चला, बसलात का बसमध्ये? तुम्ही होक्काइदोचा पहिला पार्ट बघितला असेल, ज्याच्यामध्ये आपण नोबोरी बेत्सुला गेलो होतो. एक दिन नावाचा एक चित्रपट आला होता. सो एक दिन चित्रपटामध्ये होक्काइदोमधील जी जी प्लेसेस कव्हर केलेली आहेत त्या सगळ्या प्लेसेसला आपण जाणार आहोत. हा आहे होक्काइदोमधला दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामधलाही दुसरा पार्ट. ओके, सो आपण चाललेलो आहोत अतिशय स्पेशल अशा ठिकाणी. तुम्हाला खरं सांगू का, होक्काइदोमध्ये आम्ही ज्या दिवशी प्रवास केला ना, तो दिवस आमच्यासाठी खरंच खूप स्पेशल होता. कारण आम्हाला एका दिवसात इतकी प्लेसेस पाहायला मिळाली. सुंदर सुंदर लेक, माउंटन्स, होक्काइदोची फेमस डेअरी, वाव, आणि अगदी माउंट फुजी सारखा दिसणारा पर्वत. बेअरला पण गेलो होतो, बेअर झू. ओके, सो त्यानंतर वोल्कॅनोज पाहिले, जिवंत वोल्कॅनोज. ओ माय गॉड, अमेझिंग. इतकं छान छान काय काय पाहिलं. त्यामुळे खरं तर असं वाटतंय की हे तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचंय मला. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ओके, सो आता आपण आहोत तोया या ठिकाणी. फोटो काढताना तुम्हाला दिसत असेल मस्तपैकी. पाठीमागं जो आहे तो आहे माउंट तोया. खरं सांगू का, दिसायला खूप छान दिसतोय, शांत दिसतोय. पण त्याचा जो जन्म झाला ना, त्यावेळेस मात्र पृथ्वीला अशी झकम झाल्यासारखं झालं होतं. म्हणजेच काय, ज्वालामुखीचा उद्रेक झालेला खूप मोठा वोल्कॅनो इरप्शन, आणि त्यामुळे पृथ्वीचा जो भाग आहे तो असा खाली बसला. एक साधी गंमत सांगू का, आपण फुगा फुगवतो की नाही, तो फुगवल्यानंतर त्यातून हवा सोडून दिल्यानंतर जसा पटकन तो आतमध्ये जातो आणि असा मधला जो भाग आहे तो आतमध्ये गेला जातो ना, सेम तसंच त्याचं झालं होतं. त्याला काल्डेरा असं म्हणतात. म्हणजे काल्डेरा म्हणजे आपण काय म्हणूयात, ज्वालामुखीचं तोंड म्हणायला हरकत नाही. ओके, सो तो असा खाली बसला. त्यामुळे आता तो तुम्हाला पाहायला मिळाला ना, तो लेक तोया. मी पुन्हा जाणार आहे तिथे. ओके, मुलांनी खूप छान साथ दिली, तुम्ही बघत असाल. असं इतका छान एन्जॉय केला त्यांनी, आणि त्यांच्यामुळे सक्सेसफुल ट्रिप. सो आपण जरा काय करूयात, माउंट तोया, येस, बाय बाय, आम्ही परत येतो जरा तुला बघायला. आपण आता काय करूयात मंडळी, डेअरी बघूयात. सो जपानमध्ये लस्सी जो आहे ना, तो प्रकार आम्ही त्या ठिकाणी खराखुरा पाहिला. अमेझिंग होतं. होक्काइदोमध्ये गाई, म्हशी म्हणजे इतर प्राणी वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील, शेळ्या, मेंढ्या. सो भरपूर असा काय म्हणूयात, खूप मोठा भाग असा असल्यामुळे या ठिकाणी त्यांना वाढवणं, त्यांचं संगोपन करणं वगैरे हे सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. ओके, सो आम्ही ज्यावेळेस इथं गेलो होतो साधारणतः एप्रिलच्या एंडला, त्यामुळे इथं जी साकुराची झाडं दिसतात ना, त्याला अजून कळ्याच आहेत, अजून फुलल्या नाही त्या. मेच्या पहिल्या आठवड्यात वगैरे छान मस्त साकुरा पण फुलला असता, मस्त वाटलं असतं. पण येस, आपण गेलोय तोही दिवस खूप अमेझिंग आहे. चला आपण डेअरीमध्ये जाऊयात. वाव, खूप छान. मी वाव याच्यासाठी म्हटलेलं आहे कारण या ठिकाणी समोर जे दिसतंय ना, खूप वेगवेगळ्या टाईपच्या लस्सी आहेत, आणि आम्ही सगळ्या ट्राय केल्या, सगळ्या. मुलांनी पण पिलं. म्हणजे मला असं झालं होतं की एकतर थंडी पण होती थोडी थोडी, पण अगदी छान मस्त पचलं त्यांना पण ते, आणि छान होत्या टेस्ट. खरंच म्हणजे जे रिअल दूध आणि मलई होतं ना, ते खरंच खूप छान होतं. मस्त सगळ्या टेस्ट केल्या. आणि खरं तर या ज्या इथं विकल्या जातात ना, ह्या जपानमध्ये बाकी कुठे विकल्या जात नाही. त्याच्यामुळे तो एक आम्हाला युनिक एक्सपिरियन्स मिळाला. त्यानंतर या ठिकाणी भरपूर अशा होक्काइदोमधले गिफ्ट्स वगैरे होते, सोविनर्स आपण घेऊ शकतो. बट तशी काही गरज वाटली नाही. जी काही आठवण म्हणून गोष्टी हव्या होत्या तर त्या ऑलरेडी आम्ही घेतलेल्या. आणि येस, पण आम्ही नयन सुख मात्र आम्ही घेतलं. म्हणजे सगळं बघून घेतलं, काय काय आहे, कसं आहे, आणि छान मस्त वाटलं. त्यानंतर पुन्हा काय झालं, मुलांना खरं शॉपिंग सेंटरमध्ये काही इतकी मजा येत नाही. ते पुन्हा बाहेर आले, आणि त्यांच्यामुळे आपल्याला पुन्हा आता माउंट तोयाबद्दल ऐकायला मिळेल ना. चला ऐकूयात माउंट तोयाबद्दल. सो तुम्हाला एक सांगू का मंडळी, एखाद्या ठिकाणाची आपण ज्यावेळेस हिस्ट्री, इतिहास माहिती करून घेतो ना, तेव्हा ते ठिकाण आपल्याला अजूनच सुंदर वाटायला लागतं, आपलंसं वाटायला लागतं, आणि एक भावनिक अशी त्याच्याशी काय म्हणत नातं जुळतं आपलं. तसंच हे ठिकाण सुद्धा आहे. साधारणतः मला असं वाटतं 1,10,000 वर्षापूर्वी या भागामध्ये वोल्कॅनो इरप्शन झालं होतं. त्यामुळे जमिनीचा प्रचंड भाग हा खाली गेला. ओके, सो जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्याला काल्डेरा आपण असं म्हणतो. सो कालांतराने काय झालं की होक्काइदोमध्ये प्रचंड बर्फ वगैरे पडतो. तर तो बर्फ पडल्यामुळे नंतर निसर्गाने छान मस्त असं त्याच्यामध्ये पाणी वगैरे साठवून आता तो इतका सुंदर आणि मोहक दिसतो की लोक खास त्याला पाहायला येतात इथे. आता
हा श्रीराज चाललाय ना, इथे मी मुद्दाम आली आहे माहिती आहे, किती मोकळी जागा दिसतीये हो ना. आणि त्या तिकडे माउंट फुजी सारखा एक पर्वत दिसतोय पहा, तुम्हाला दिसतोय की नाही. थांबा आपण जरा जवळ जाऊयात. बर्फ आहे हा वरती, तो पांढरा पांढरा दिसतोय ना तो, कारण अजूनही या होक्कायदोमध्ये थंडी आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला बर्फासारखं दिसत असेल. ओके, आता तो कुठला पर्वत आहे माहिती आहे, योतेई, माउंट योतेई. ओके, सो तोच म्हणजे फुजी सारखा दिसतो, एझो फुजी असंही त्याला म्हटलं जातं खरं तर. आणि अगदी सिमिलर कॉपी आहे माउंट फुजीची. ओके, आता मी या ठिकाणी बोलते पण प्रचंड वारं असल्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही थोडीशी शक्यता आहे. ओके, सो छान होतं पण मस्त. आणि तुम्हाला एकंदरीत लक्षात आलं असेल पहा, जास्त गर्दी वगैरे नाहीये, लोकवस्ती नाहीये, त्यामुळे काय झाले खूप सुटसुटीत होतं. म्हणजे होक्कायदोच्या आउटसाईडला ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुम्हाला हे अशा पद्धतीच्या जागा वगैरे पाहायला मिळतील, शेती पाहायला मिळेल. सो मस्त होतं खरं सांगू का. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे ती ट्रॅव्हलिंगची बस बुक केल्यामुळे खूपच चांगलं झालं असं झालं आम्हाला, कारण स्वतः एकटं एका दिवसात इतक्या गोष्टी कव्हर करणं शक्य नव्हतं. सो द बेस्ट प्लॅन होता तो. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आपण खाली जाऊयात, कारण काय झालं माहिती आहे का, प्रत्येक ठिकाणी जसं मी तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करते तसंच माझी फॅमिली फोटो शूट करते. अरे पटकन फोटो काढून घ्यायचा आहे, आणि त्यांना सोडून मी आणि श्रीराज दुसरीकडे आलोय. ओके, सो खूप छान परिसर होता एकंदरीत. आता आपण बघूया श्री त्याचा मूड म्हणजे ते हवेने त्याचे केस असे उडत होते, त्याला असं झालं नो आपल्याला जायचंय पटकन. सो चला आपण जरा गप्पा मारून आता खाली जाऊयात. आणि हो, मला मुद्दामून तुम्हाला एक सांगायचं आहे की मी ज्या ठिकाणी उभं राहिली आहे ना, तर मुद्दामून यांनी तो परिसर या ठिकाणी उभं राहण्यासाठी केलाय की तुम्ही उभं राहून फोटो वगैरे काढा किंवा असं. तेही लोक हेल्प करतात, माहिती सांगतात. खूप छान, कारण त्यांना त्यांची हिस्ट्री जी आहे तीही लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. सो सुंदर. ओके, चलो मी जाते पटकन, नाही तर आपली बस आहे ना तिचा टायमिंग संपून जायचा. ओहो, चलो. ओके, हा इथे काढायचा फोटो. ओके, आणि ही आहे साईरो. ओके, साईरो डेअरी आहे ही. ओके, सो मस्त होती हा. खरंच छान होतं. सगळं प्रोडक्ट्स वगैरे सगळे छान होते, आणि खूप महाग पण नव्हतं. म्हणजे एकंदरीत जपानमध्ये तुम्ही बाहेरच्या ठिकाणी जेवढं घ्याल तेवढ्याच किमतीला इथंही मिळत होतं, त्यामुळे खरंच ते युनिक वाटलं आम्हाला. ओके, हा आमचा बसमधला हे तो सांगतोय किती वाजता इथं यायचंय, कारण आता आहे लंच टाईम. सो थोडंसं, कारण सकाळपासून आम्ही फिरत होतो, ब्रेकफास्ट आम्ही करून आलेलो, बरोबर घेऊन आलेलो. आता आपल्याला फिरायचं आहे. तुम्हाला आमच्या ट्रिपमध्ये काही इंडियन लोक असल्यासारखे दिसतील, तर ते श्रीलंकेचे आहेत. ओके, सो छान, ते पण फॅमिली सोबत होते, त्याच्यामुळे फारसं काही बोलणं होत नव्हतं, कारण ज्याच्या त्याच्या बऱ्याच गोष्टी चालू होत्या, प्रत्येकाला वेगळं काय काय पाहायचं होतं. सो आता आपण जे चाललोय ना, तर ते चाललेलो आहोत जेवण करण्यासाठी. आणि मेन जे प्रत्येक भागामधलं जे काही स्पेशल आहे ना, तर ते आम्ही ट्राय करण्याचा प्रयत्न केला. कारण खरं तर जपानमध्ये आता 10-11 वर्ष राहत असल्यामुळे आम्ही खात होतो, पण फॅमिली जी आहे आमची जपानला आलेली, तर त्यांनीही ट्राय केलं, त्याच्यामुळे खूप कौतुक वाटत होतं की अरे, कारण टेस्ट जी आहे ती लगेच सूट व्हायला वगैरे किंवा आवडायला वेळ लागतो, कारण जपानमध्ये तिखट अशा गोष्टी नाही आहेत. सो छान, मस्त. आणि येस, तुम्हाला पलीकडे दिसतंय का, वाव. आणि अमेझिंग. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची, हे जे काही या ठिकाणी तुम्हाला सगळे सरोवर दिसत आहेत ना, हे सगळे गरम पाण्याचे आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की भूगर्भामध्ये किती असा हे असेल ज्वालामुखी, की त्याच्यामुळे ते पाणी गरम आहे. आणि कितीही जपानमध्ये कितीही बर्फ पडला, होक्कायदो असं ठिकाण आहे मंडळी, तुम्ही जर सर्च केलं तर जवळजवळ 6 महिने बर्फ पडतो त्या ठिकाणी. आणि अशा वातावरणामध्ये या तलावाचं पाणी बिलकुलही गोठत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा किती खाली ओलक्यानं ज्वालामुखी असेल, हो की नाही. मला तर कल्पना करूनच खरं खूप विशेष वाटलं, कारण खरंच सगळं अमेझिंग होतं. आता या ठिकाणी आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर खरं तर ते फोटो मला तुम्हाला दाखवता नाही आले का, आम्ही खाल्लं बहुतेक. आणि आता इथून खाली चाललो पटकन फोटो काढायला, कारण उरले काहीतरी 10 का 15 मिनिटंच उरलेत आमच्याकडे. जाऊन पटापट बघायचं आहे ते.
ओ माय गॉड, लुक ॲट दिस श्रीराज. पळस सुटलाय तो. आणि खरं सांगू, हा जो भाग आहे ना, हा आम्ही पाहिल्यानंतर असं वाटलं माय गॉड, का आम्ही जेवत बसलो, पटकन येऊन फोटो काढायला हवे होते. ते लक्षात नाही आलं त्यावेळेस आणि ते थोडंसं मिस केलं. पण चला, होक्कायदोमधलं बेस्ट फूड पण आम्ही खाल्लं. आणि आता या ठिकाणी मेन त्या लेक जवळ आलेलो आपण आहोत आणि छान होतं. ही बोट आहे ती आता सध्या बंद केली आहे त्यांनी, नाहीतर ते आतमध्ये घेऊन जातात आपल्याला छानपैकी. आणि हो, हे रेस्टॉरंटच आहे आतमध्ये बोटमध्ये, हेही नंतर कळालं आम्हाला. मस्त. पण हा जो परिसर आहे ना, इथून तिथून तुम्ही जाऊ शकता, फोटो काढू शकता. बऱ्याच वेगवेगळ्या कंट्रीमधून सुद्धा लोक आली होती माहिती आहे, आणि छान एन्जॉय केला. मस्त आजूबाजूचा परिसर. या ठिकाणी दिसते तुम्हाला साकुरा. ओके, फॅमिलीला खरं तर साकुरा दाखवायचा होता. ते ज्यावेळेस ओसाकामध्ये आले त्यावेळेस साकुरा संपून गेलेला, पण होक्कायदोमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे ती एक छान मस्त वाटलं आम्हाला. छान या ठिकाणी फोटोशूट केला आम्ही. त्यानंतर ओके, मुलं नंतर खरं सांगू का, आपोआपच जाऊन पोज द्यायला लागली होती. घ्या पटकन फोटो काढून आणि आम्हाला खेळू द्या. सो मस्त छान होतं. खरं तर खरंच खूप मस्त. तुम्हाला कसं वाटतंय ते सांगायला विसरू नका, कारण काय होतंय, मी फक्त बोलतच राहतीये. सो तुमचंही मला ओपिनियन ऐकायचंय, त्यामुळे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतंय. तुम्हाला असा फील येतोय का तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, बघताय. हा ज्वालामुखीपासून तयार झालेला सरोवर आहे मंडळी. इमॅजिन करा तुम्ही, कसं वाटतंय ना बघायला सुद्धा. माय गॉड, खरंच. ओके, चलो आता आपण इथून निघालेलो आहोत. आता पुढे आपण खरं सांगू का, एक बेअर पार्क आहे. म्हणजे आता बऱ्याच वेळा मला असं वाटतं आपल्या इथं इंडियन न्यूजला पण ह्या गोष्टी दाखवतात की जपानमध्ये अस्वलं जी आहेत ना, तर ती सुटलेली आहेत होक्कायदोमध्ये वगैरे, लोकांना त्रास देत आहेत आणि महाभयंकर असतात ती. सो त्यांचं एक म्युझियम हेच त्यांनी केलं, झू केलंय त्यांनी, की बेअर बघायला जा. कारण काय करायचं, इतक्या सगळ्यांना त्यांनी पकडून एका ठिकाणी ठेवले. सो त्याच्यामधूनही एक प्रकारचा इन्कम. त्यामुळे इथे आपण जाणार आहोत. सो पर पर्सन काहीतरी मला वाटते 1000 येन होते. आणि खरं इतकं हे करण्यासारखं नव्हतं, पण मुलांना थोडासा इंटरेस्ट म्हणून आम्ही आतमध्ये गेलो ते पाहायला. सो थांबा एकच मिनिट, आपण जाऊयात पहिले. प्रत्येक स्पॉटला गेल्यानंतर खरं तर शॉपिंग पण होतीच. आणि येस, हा छान ठेवलेला फोटो काढायला. मी श्रीराजला तिथं बसवलं खरं फोटो काढण्यासाठी. मस्त फोटो आले त्याचे. त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर भरपूर गोष्टी होत्या. आणि खरं सांगू का, म्हणजे मी तर बऱ्याच वेळा काय केलं की हे बघायचं काम केलं, कारण अशा गोष्टी आहे ना आपल्याकडे पण मिळत होत्या, म्हणजे ओसाकामध्ये वगैरे. आणि या ठिकाणी बेअर रिलेटेड जे काही मॅग्नेट वगैरे होते तर ते घेऊ शकत होते, बट त्याची किंमत ऐकून माय गॉड घेतले नाही मी ते. आणि त्यानंतर इथे आम्ही तिकीट काढलं, आतमध्ये गेलो. आणि छान, मुलांना काय पळायला पाहिजे, पण बेअर, त्यांची पिल्लं, अशा गोष्टी होत्या. ते काय खातात, त्यानंतर कशा पद्धतीने आहेत, किती मोठे मोठे आहेत, कसे ओरडतात, हे सगळ्या गोष्टी मुलांना त्या ठिकाणी एन्जॉय करायला मिळाल्या. त्यामुळे चला, एक लर्निंग होतं आमच्यासाठी ते. आणि छान हो, माझ्या मुलांचे जॅकेट आणि त्याचा सेम कलर झालेला आहे अस्वल. ओके, चला जाऊयात पुढे. झालं का बघून? ओके मंडळी, तुम्ही बघून घ्या. काही असं वेगळा जो पार्ट असेल ना, तर मी नक्की तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी फोटो सेशनसाठी भरपूर गोष्टी होत्या, त्याच्यामुळे छान वाटलं एक. येस. हां, आता अजून एक सांगायचं की होक्कायदोमध्ये जो ब्राऊन कलरचा बेअर असतो तर त्याला हिगुमा असं म्हणतात. हिगुमा. ओके, कुमा म्हणजे बेअर, सो हिगुमा असं म्हटलं जातं. सो त्यामुळे कदाचित ही गोष्टी या ठिकाणी छान होत्या पाहण्यासारख्या. आणि स्थानिक जी आयनू लोकांची संस्कृती जी आहे तर त्याच्यामध्ये ब्राऊन जो बेअर आहे त्याला विशेष स्थान होतं. त्यामुळे स्पिरिच्युअल एक त्याला टच असल्यामुळे लोकांनी ते पाहण्यासाठी केलेलं होतं.
ओके, या ठिकाणी आहे ना भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही बघू शकता, कारण जेवढं मला काही सांगायचं आहे याबद्दल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बेर आहेत पण लोक भरपूर बघायला पण येत होती आणि खूप मोठा परिसर नव्हता, साधारणतः एवढाच आहे. मी तुम्हाला तिथं जाऊन ते दाखवणार पण आहेत. ते बेर कसे आहेत त्या ठिकाणी, चांगले मोठे मोठे, देखाई असा शब्द वापरला जातो खरं, म्हणजे खूप असे बलाढ्य. सो तसे पण होते, काय काय तर भांडत पण होते, म्हणजे मे बी काय असेल, पण अमेझिंग होते खरं तर. जे भांडतानाची जी होते ना, मी खरं व्हिडिओ काढलाय की नाही माहिती नाही तो, पण त्यावेळेस त्यांचा असं एकदम रूप जे आहे ना ते खूप असं भयानक होतं. आणि आता ऊन असल्यामुळे म्हणजे थंडी आणि ऊन पडले त्यामध्ये, म्हणजे सकाळचं आपण कोवळं ऊन म्हणतो ना, त्यामुळे छान मस्त झोपी गेलेले आहेत ते. आणि मस्त होतं त्यांच्यासाठी, इतका मोठा भाग होता. हो हा, माय गॉड. खरं तर जपानी लोकांना खरं तर ह्या झूमध्ये त्यांना कैद करणं खूप म्हणजे काय म्हणूयात, एक सेफेस्ट फील झालं असेल, कारण जर का ते असे ओपनली असतील तर त्यांच्याकडे इतकी शक्ती असते की ते खूप नासधूस करतात, लोकांना पण हार्म करतात. त्याच्यामुळे एक चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही या ठिकाणी त्यांना कैद केल्यानंतर बाकी सगळेजण या ठिकाणी पाहू शकतात आणि त्यामधून एक वेगळा इन्कम मिळू शकतो. सो तुम्ही छान या ठिकाणी एन्जॉय करा. तसंच आपण जरा पुढे पण जाणार आहोत, जाऊयात आता आपण पुढे. आणि पुढे पुढे गेल्यानंतर तशा बऱ्याच अजून वेगळ्या पण गोष्टी आहेत. त्या ठिकाणी तो दिसतोय का तो अस्वल, ते त्या दरवाजाजवळ आहे, त्याला खायला हवं असणार नक्की. ओके, त्या ठिकाणावरून बाहेर पडल्यानंतर हा मस्त असा परिसर दिसला. पाठीमागे जो तुम्हाला माउंटन दिसतोय ना, तर तो माउंटन हा ज्वालामुखीमधूनच तयार झालेला आहे. म्हणजे जर ओल्कॅनो इरप्शन झालं तर काही ठिकाणी खड्डे पडतात, काही ठिकाणी असा जमिनीचा भाग वरती येतो. तर तो जो पाठीमागचा माउंटन आहे तर तो व्होल्कॅनो इरप्शन आपण म्हणूयात त्याच्यामधून तयार झालेला आहे. तिथून आम्ही बाहेर पडलो आणि म्हणजे बसने थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी या लेक जवळ आलो. याला खरं तर नॅशनल पार्क असं म्हणतात. कारण पार्क याच्यासाठी म्हणत असतील कारण इथून तिथून इतका मोठा भाग असा रिकामा आहे, म्हणजे वॉकिंगसाठी. आणि असं तुम्ही बरंच हे पण म्हणू शकता. आम्ही इथून चालत गेल्यानंतर एक ब्रिज दिसतोय पहा लांब त्या ठिकाणी. ओके, सो तिकडे हां त्या बाजूला, तर त्या ब्रिजवरती जाऊन तुम्ही पूर्ण त्या माउंटनला एक विळखा घालू शकता, इतका मोठा. पण खरं सांगू का, आता मुलं मात्र दमली होती छान, त्याच्यामुळे आता त्यांना चालणं वगैरे आणि एक एन्जॉय असतो तो आता बास झालेला. आणि आपल्याकडे तसा अर्धा तास होता या भागामध्ये, त्यामुळे शक्यतो या वेळेस मी त्यांच्यासाठी खायला शोधत होते. या शेजारी एक खरं तर हॉटेल सारखं होतं, पण खायला म्हणून काय असेल माहितीये, रताळी होती उकडलेली. आणि पाऊस नाही आला बाळा, एकदम सुंदर मस्त एकदम छान आहे. ओके, सो पुढे गेल्यानंतर शक्यतो मी श्रीराजला घेऊन एका ठिकाणी बसले आणि त्यानंतर हा जो बाकीचा परिसर आहे तर तो बाकी सगळ्यांनी कव्हर केला. आजूबाजूला सगळं पाहून झाल्यानंतर एका बेंचवरती आम्ही बसलो, कारण तसा परिसर खूप मोठा होता. आणि खरं तर आहे ना या ठिकाणी एक टॉयलेट होतं खूप छान, इतकं अमेझिंग, सगळं लाकडामधलं होतं, म्हणजे किती वर्षापूर्वीचं असेल ते आणि अजूनही वापरात होतं. तर खूपच छान मस्त होत्या सगळ्या गोष्टी आणि कुठेही कचरा नव्हता, सगळं क्लीन होतं. म्हणजे परिसर जिकडे बघावा तिकडं खूप छान. समोर जो एक माउंटन दिसतोय ना, तर तो खरं तर या ठिकाणी अगदी ते निळभोर स्वच्छ असं पाणी. आणि हो, अरे मी गंमत सांगायची विसरले, या ठिकाणी जो काही सरोवर आहे ना, तर तो सगळ्यात स्वच्छ सरोवर असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे त्याचं इतका स्वच्छ की तुम्हाला पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पाहायला मिळेल. आणि खरं तर जपानच्या दृष्टीने स्वच्छ म्हणजे तो किती स्वच्छ असेल तुम्ही कल्पना करू शकता. कारण मला जर विचारलं तर जपानमध्ये सगळे समुद्र वगैरे सरोवर हे सगळे स्वच्छच वाटतात, कारण ते इतके निळेभोर, अजिबात कुठलीच घाण नाहीये त्याच्यावरती. आणि खरं इथं उभं राहून तो दृश्य पाहायला खूप छान वाटलं. बोटीने आतमध्ये जाऊ शकतो आपण, पण नेमकं असं झालं की आपल्याला वेळ नसल्यामुळे आपण नाही गेलो. पण काय सुंदर दिसतंय, कसं वाटतंय मंडळी तुम्हाला? तुम्हालाही वाटतंय की नाही त्या मस्तपैकी त्या बदकांच्या त्या बोटीमध्ये बसून छान फेरफटका मारावा? सो मस्त छान होतं.
आणि येस, इकडे बघा मी आपली खायला शोधायला श्रीला घेऊन चालली आहे, कारण मुलांची पेट पूजा ही करायला हवी. आणि तो कंटाळलेला, खरं तर कंटाळला म्हणजे तो झोपलेला, झोपेतून उठवून मी त्याला घेऊन आलेले. त्याचं तोंड कसं झालंय पहा. ओके, सो बघूयात आपण. छान. ओके, हां, बसायला पहा किती छान केले. ओके, आता आपण ना त्या ब्रिजकडे पण जाणार आहोत. हळूहळू जाऊयात तिकडे, म्हणजे एकंदरीत पाहता येईल. ओके, सो निघूयात आपण. इथं सगळे जे बेंच वगैरे पण आहेत ना मंडळी, तर ते सगळे लाकडापासून बनवलेले आहेत. म्हणजे लाकडाचा इतका पुरेपूर वापर केलाय आणि चांगले मजबूत आहेत. आणि खरं पाहिलं तर असं वाटतं खूप वर्षापासूनचे असतील ते. सो आम्ही या ठिकाणी बसलेलो, कारण बसायला मस्त ऊन पडत होता अंगावरती आणि छान पण वाटलेलं. आणि चला आपण चालत चालत जरा पलीकडे, थोडासा वेळ आहे तर तिकडे जाऊन यायला काही हरकत नाहीये. आणि श्रीराज शिवतेजला पाण्यामध्ये जायचं होतं आणि ते काही शक्य नव्हतं आपल्याला. ओके, श्री चल रे, तिकडे जायचंय शिव. ओके, सो जाऊयात आपण त्या ब्रिज वरती. ओके, सो बरेच जण जात होते, पण म्हणजे तसं पाहायला पूर्ण फिरून येणं आणि तो सरोवर पाहणं एवढीच एक गोष्ट होती. त्यामुळे भरपूर लोकांनी सगळ्यांनी आनंद घेतला. आपणही जाऊन जस्ट पाहून येऊयात. ओके ओके, JR ट्रेन आहे. सो जाऊयात. काय सुंदर दिसलं ना दृश्य ते, मस्त. ओके, सो मंडळी, आता तुम्ही या ठिकाणी सगळा आनंद घ्या, बघा तुम्ही या सगळ्या गोष्टी. मी या ठिकाणी तुम्हाला एक सांगेल की तुम्हाला दिसते पहा, यामासेन रेल्वे ब्रिज त्यांनी सांगितलाय. ओके, सो रेड ब्रिज, हा यामासेन नावाचा, म्हणजे यामा म्हणजे पर्वत, ओके, सेन म्हणजे लाईन, पर्वताची लाईन मधून जाणारा तो ब्रिज असं म्हणू शकता. सो एन्जॉय करा मंडळी. तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ म्हणजे तुम्ही चक्क होक्कायदोमध्ये जाऊन आलाय आणि हाऊ यू फील, तुम्हाला कसं वाटतंय हे पाहून. इतकं स्वच्छ आणि सुंदर दृश्य बघून कसं वाटतंय. पाणी इतकं क्लिअर आहे, वाव. काय काय लोक गेलेत पहा तिथे, कसलं छान वाटतंय खरंच, मस्त. सो नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, तुमचा अभिप्राय द्या, म्हणजे मला तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करायला छान वाटेल, अजूनच प्रोत्साहन येईल. आणि आपण अशाच रंजक व्हिडिओमध्ये भेटूयात पुढच्या. तोपर्यंत मस्तपैकी जपानी शिकत राहा, जपानी कल्चर अनुभवा आणि येस, भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.